नमस्कार मित्रांनो, मी संजय. मुंबईत घर घेताना ब्लॉग नंबर 8. मी आणि शोभा आम्ही कन्स्ट्रक्शन साईटला आलेलो आहोत. बघतो कुठपर्यंत काय चाललेलं आहे. मित्रांनो, उत्सुकता असतेच, म्हणूनच आम्ही महिन्यातनं एकदा तरी या साईटला येतच असतो आणि बिल्डिंगचं बांधकाम कुठपर्यंत चाललं ते पाहतो आणि त्याचाच व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवतोय. तर चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, काम चालू आहे. वर परमिशन नाही जायला, तर तुम्ही बाहेरून बघू शकता ही बिल्डिंग. तुम्हाला इथं दिसतंय बिल्डिंगला कलर मारणं चालू आहे. प्लास्टरिंग तर झालेलंच आहे. एक व्हाईट कलरची एक हे दिसते, बँड दिसते बघा, म्हणजे चौकटीला व्हाईट कलर मारलेला आहे. पर्यंत काम चालू झालंय. तर मित्रांनो, बिल्डिंगला कलर मारणं चालू आहे आणि हा कलर बघून सुखद धक्का बसला आणि खूप आनंद वाटला. मला वाटतं काही माळ्यांपर्यंत कलर मारणं चालू आहे आणि एनिवे नेहमीप्रमाणे एंट्री तर बंद आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता टाईल्स आलेल्या आहेत आणि सिमेंटचे क्यूब्स असतात, ते बांधकामासाठी वापरले जातात, तेही आलेले आहेत. मित्रांनो, आतमध्ये परमिशन नाही आहे, कारण कन्स्ट्रक्शन चालू असताना आपण आत गेलो तर वरून काहीतरी पडू शकतो, डोक्यावर हेड इंजुरी होऊ शकते. म्हणून त्यांनी स्ट्रिक्टली बजावले की आत नाही जाऊ शकत. जेव्हा आतलं काम सुरू होईल तेव्हा नक्कीच आपल्याला परमिशन देतीलच ते, तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचा अपडेट देत जाईल. आता तुम्ही बघू शकता ही जी समोर जे तुम्हाला दिसते नाही ही जागा आहे, कदाचित हीच एंट्री असेल आणि त्या साईडनी पण एंट्री असेल. तर आता वर बघू शकता नेट लावली आहे, कारण काम सुरू असताना वरून काहीतरी पडत असतं, गार्बेज पडत असताना, म्हणून ठेवलं पाहिजे. हे तुम्ही बघू शकता बाहेर टाईल्स लावून आणलेले आहेत. टाईल्स आता रूमला लागतीलच आणि ते बॉक्सेस आहेत, ते कन्स्ट्रक्शनचे बॉक्सेस आहेत. जेव्हा अजून वरचं बांधकाम होईल ना, तर मला वाटतं 19वा फ्लोअर झाला आहे, 20-21ला जेव्हा होईल तेव्हा ते बॉक्सेस वापरले जातील. तर हे झाड आहे, कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर हे झाड मोकळं होईल. आता ते नेटमध्ये अडकलेलं दिसते, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, कॉलनीतनं जाणं रस्ता हा स्टेशनला जाईल. उजव्या बाजूला विक्रोळी स्टेशन आहे, तिथून आम्ही आत आलोय. तर मित्रांनो, विक्रोळीमध्ये फार पूर्वी या कॉलनीमध्ये या जुन्या 4 माळ्याच्या बिल्डिंग्स होत्या. त्या जुन्या झाल्यामुळे रिडेव्हलपमेंटला गेल्या आणि मग बिल्डरांनी त्या डेव्हलप करायला घेतल्या. त्याच्यामुळे आता पुढे मागे अशाच कॉलनीज दिसतील, म्हणजे उत्तुंग टॉवर्स दिसतील. आणि हा आता आमचा कॉलनी रस्ता आहे. तर आताही आम्ही आता निघालोय. आमच्या कॉलनीतनं आम्ही पुढे जाणार आहोत. म्हटल्याप्रमाणे उजव्या बाजूला वळल्यावर विक्रोळी स्टेशन आम्हाला लागेल. वॉकिंग डिस्टन्स आहे, पण आम्ही रिक्षाने जाऊ, कारण बराच वेळ झालेला आहे. तर मित्रांनो, मुंबईत घर घेताना ब्लॉग नंबर 8 आता इथेच थांबवतोय. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच जोडून राहा. नवीन नवीन व्हिडिओ येतच राहतील. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.